धडा 6 स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा. रायरेश्वराचे देवालय. पुण्याच्या नैऋत्येला असलेले रायरेश्वराचे देवालय हे मोठे रमणीय स्थान होते. तेथे 1645 साली एक विलक्षण घटना घडली. शिवराय व आजूबाजूच्या खोऱ्यामधील काही मावळे मंडळी मसलतीसाठी तेथे जमली होती, म्हणजे चर्चा करण्यासाठी तिथे जमली होती. त्या किर्र अरण्यात झाडा झुडपांत लपलेल्या रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांबरोबर कसले खलबत्ते मावळे करत होते. श्री शंकरापाशीच आपले मागणे मागत होते. काय मागणे होते ते पुढे आहे. बाल शिवाची तेजस्वी वाणी. शिवराय अजून वयाने कितीतरी लहान होते, पण त्यांच्या मनाची भरारी मोठी होती. त्यांनी एक मोठा घाट घातला होता. त्या देवालयात जमलेल्या सवंगड्यांना ते कळकळीने म्हणाले, गड्यांनो, मी आज तुम्हाला माझ्या मनातील गोष्ट सांगू का? आमचे वडील शहाजीराजे विजापूरचे सरदार आहेत. त्यांनीच आम्हाला येथल्या जहागिरीचे अधिकार दिला आहे. सर्व कसे छान चालले आहे, पण गड्यांनो, मला यात मुळीच आनंद वाटत नाही. सुलतानांच्या वतनदारीवर आपण संतुष्ट राहावे का? दुसऱ्यांच्या ओजणीनेच आपण पाणी प्यावे का? आपल्या चारी बाजूंना अनेक परकीय राजवटी आहेत. त्यांच्यामध्ये सारखी युद्धे चालू असतात. आपली माणसे या युद्धात नाहक मरतात. कुटुंबेच्या कुटुंबे देशोधडीला लागतात. आपल्या मुलखाची धूळधाण होते आणि इतके सोसूनही आपल्या पदरी काय तर गुलामगिरी. आपण हे किती दिवस सहन करायचे? दुसऱ्यासाठी किती दिवस खपायचे? सांगा बरं, तुम्हीच सांगा. वतनाच्या लोभाने आपण हे असेच चालू द्यायचे का? शिवराय आवेशाने बोलत होते. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. बोलता बोलता ते थांबले. त्या तरुण सवंगड्यांकडे पाहू लागले. रायरेश्वराच्या गाभाऱ्यात जमलेले ते तरुण मावळे शिवरायांच्या बोलण्याकडे थरारून गेले. नवीच दृष्टी त्यांना मिळाली. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, बोला बालराजे, बोला. आपला मनोदय सांगा आम्हाला. तुम्ही जे सांगाल ते करण्यासाठी आम्ही एका पायावर तयार आहोत. हो राजे, तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू. आमचे प्राणही देऊ. असे सारे तेजस्वी तरुण वीर एका आवाजात शिवरायांना बोलले. स्वराज्याची शपथ. मावळ्यांच्या एका शब्दांनी शिवरायांना स्फुरण चढले. एकमेकांकडे पाहत ते आनंदाने म्हणाले, गड्यांनो, आपण मार्ग काढला, मार्ग ठरवला. आपल्या ध्येयासाठी आपण सर्वांनी झटायचे, सर्वांनी खपायचे, सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे. आपले हे ध्येय म्हणजे हिंदवी स्वराज्य. तुमचे माझे साऱ्यांचे स्वातंत्र्य राज्य स्थापन करण्याचे आहे. परक्यांची गुलामी आता नको. उठा, या रायरेश्वराला साक्ष ठेवून आपण प्रतिज्ञा करू. स्वराज्य स्थापनेसाठी आपण आता आम्ही सर्वस्व वाहणार, एकमेकांना स्वराज्यासाठी खपवणार, जीव देणार. सारे मंदिर शिवरायांच्या शब्दांनी घुमू लागले. हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे. श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया. शिवराय शेवटी निश्चयाने बोलले. रायरेश्वराच्या देवालयात सारे मावळे बाहेर पडले. ते स्वराज्याच्या अनाभाका होऊनच शिवरायांचे मन उचंबळून आले. ते पुण्यास येताच तडक लाल महालात मातोश्रीकडे गेले. घडलेला प्रसंग त्यांनी जिजाबाईंना सांगितला. त्या माऊलीला धन्य धन्य वाटले. आपण मनी जे धरले ते बालराजे पूर्ण करणार अशी आशा, असा विश्वास त्यांना वाटू लागला. मावळ खोऱ्यातील जमवाजमव. शिवराय आपल्या नव्या उद्योगाला लागले. मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले. घोडदौड करावी, डोंगरातील आडमार्ग शोधावे, खिंडी घाट चोरवाटा निरखाव्या, असा त्यांचा नित्यक्रम सुरू झाला. शिवरायांनी मावळ्याचे अंतकरणे जिंकून घेतली. तरुण मावळे शिवरायांसाठी वेडे झाले होते. शिवरायांसाठी जगायचे, शिवरायांसाठी मरायचे असे ते मानू लागले, असे ते बोलू लागले. मावळांतील सोबती. 12 मावळांत ठिकठिकाणी काही देशमुख मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती. त्यांना आपल्या वतनाचा विलक्षण लोभ होता. वतनासाठी ते आपापसात भांडण सुद्धा करत. या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात असे, हे शिवरायांनी ओळखले. त्याला आळा घालण्यासाठी त्यांनी ठरवले. शिवराय देशमुखांच्या गावांना भेटी देत होते. त्यांची समजूत घालत होते. स्वराज्याच्या ध्येयाने त्यांना भरून टाकत होते. शिवरायांनी त्यांना गोड बोलून आपलेसे केले होते, पण काहींनी दांडगाई केली. त्यांनाही शिवरायांनी वटणीवर सुद्धा आणले होते. मराठ्यांचे आपापसातील झगडे त्यांनी थांबवले होते. जो तो त्यांना धन्यवाद देऊ लागला. मावळ खोऱ्यातील झुंजारराव मरळ, हैबतराव शिळमरकर, बाजी पासलकर, विठोजी शितोळे, जेथे, पायगुंडे, बांदल इत्यादी देशमुख मंडळी शिवरायांचा शब्द मानू लागली. मावळांत स्वराज्याचे घोडदौड सुरू झाली. शिवरायांची राजमुद्रा. शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरू झाला होता. शहाजीराजांनी शिवरायांची स्वातंत्र्य राजमुद्रा तयार केली होती. ती मुद्रा अशी: प्रतीप चंद्र लेखेव
वर्धिष्णू विश्ववंदिता शहा सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते। याचा अर्थ असा होतो, प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे, म्हणजे जेव्हा अमावस्या संपते तेव्हा चंद्र वाढायला सुरुवात होते, म्हणजे प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारी आणि साऱ्या विश्वाला वंद्य होणारी अशी शहाजी राजांचा पुत्र शिवाजी राजे त्यांची राजमुद्रा लोकांच्या कल्याणासाठी आहे असे सांगणारी ती राजमुद्रा म्हणजेच स्वराज्याच्या स्थापनेचा संकेतच होता। त्या काळात राजमुद्रा बहुधा फारसी भाषेत कोरलेल्या असत, पण शिवरायांची मुद्रा संस्कृत भाषेत होती। स्वराज्य हवे तशी स्वभाषा हवी, म्हणजे स्वराज्य हवे तशी स्वभाषा सुद्धा हवी, स्वधर्म हवा, त्याचबरोबर दुसऱ्या धर्माचा द्वेषही नको। शिवरायांनी आपला कारभार लोककल्याणासाठीच सुरू केला आहे हे साऱ्या मावळ्यांच्या चटकन लक्षात आले आणि अशा प्रकारे शिवरायांची राजमुद्रा स्थापन झाली आणि स्वराज्याचे संकेत मावळांच्या आणि स्वराज्यात राहणाऱ्या लोकांच्या नजरेत दिसू लागले।